नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण पाहणार आहोत धातूंचं सामान्य शोधन. शोधन म्हणजे काय? शुद्धी करणे. शुद्धी करणं का गरजेचं आहे? कोणताही धातू आपल्याला औषध स्वरूपामध्ये वापरायचा असेल तर त्याच्या इम्प्युरिटीज आपल्याला दूर करावे लागेल. जो कामाचा भाग आहे तेवढाच आपल्याला पाहिजे, त्याच्यामुळे शोधन करणे गरजेचं आहे. आणि मारण सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. कोणती अशी आहे की कॉमन मेथड आहे सर्व धातूंच्या मारणाची. मारण का गरजेचं आहे? त्या धातूंचं भस्म बनवण्यासाठी. कुठे कुठे आपल्याला यूज करता येईल हे शोधन आणि मारण, जे की धातूंचं कॉमन आहे. धातूंचे सामान्य शोधन ग्रंथामध्ये दिलेले आहे. कोणताही धातू, सुवर्ण, रजत, लोह, ताम्र, कोणताही धातू या पद्धतीने आपल्याला शोधन करता येतो. सगळ्यात पहिले याच्यावरती सेपरेट टेस्ट घेऊ शकतो की धातूंचं सामान्य शोधन सांगा किंवा धातूंचं सामान्य मारण सांगा. दुसरी मेथड, जेव्हा तुम्हाला एलक्यू विचारला जाईल कोणत्याही धातूचा, त्याचं विशेष शोधन तुम्हाला विचारलं जाईल. ते विशेष शोधन लिहायच्या आधी तुम्ही हे सामान्य शोधनाचा श्लोक टाकून सामान्य शोधन लिहू शकता. किंवा त्याहूनही वेगळं, तुम्हाला एखादा धातू विचारतील आणि त्याचं सामान्य शोधन सांगून विशेष शोधन सांगा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे हा पाठ महत्वाचा बनवून जातो. धातूंचे सामान्य शोधन या संपूर्ण व्हिडिओमध्ये एकच श्लोक आपल्याला पाठ करायचा आहे, जो की सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, तेल तक्रेवाला. कशा पद्धतीने आपले शोधन करायचंय? शोधन दोन पद्धतीने केलं जातं धातूंचं सामान्य. पहिली पद्धत आहे निर्वाप आणि दुसरी आहे ढालन. निर्वाप म्हणजे काय मित्रांनो? एखादा धातू आहे ज्याचा हाय मेल्टिंग पॉइंट आहे, त्याला एकदम तीव्र अग्नीमध्ये गरम करायचं आणि द्रवद्रव्यामध्ये विझवायचं, थंड करायचं. काय म्हटलं? याला एकदम गरम करायचं, जसं की लोखंड पकडा, अतिशय गरम केला, लाल होईपर्यंत गरम केला आणि द्रवद्रव्यामध्ये त्याला विझवला. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो निर्वाप. आणि तेच एखाद्या धातूंचा जर मेल्टिंग पॉइंट कमी असेल, त्याला जर अतिशय गरम केलं तर ते पिघळून जाईल, पातळ होऊन जाईल. मग तो पातळ भाग ह्या दुसऱ्या द्रवद्रव्यामध्ये ओतणं, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो ढालणं. याच्यामध्ये काय केलं आपण? त्याला तापवून याच्यामध्ये विझवलं आणि ह्याच्यामध्ये तापवून एकदम त्याचा द्रव भाग केला, लिक्विड स्टेट मध्ये आणलं धातूला आणि ते दुसऱ्या द्रवद्रव्यामध्ये टाकलं. ते द्रवद्रव्यामध्ये टाकलं की लगेच सॉलिड होतं. हे असं अनेक वेळा प्रोसिजर करावी लागतं. हे काय झालं? निर्वाप. हे झालं ढालन झालेलं आहे. आता आपण चालू करूया आपली सामान्य शोधन पद्धत. त्याआधी शोधन का गरजेचं आहे? धातू व्यतिरिक्त असणारे इतर पदार्थ जे आहेत अशुद्ध, ते बाहेर काढून टाकायचे आहेत. आणि धातूस भस्मीकरणाच्या दृष्टीकरणाने एक ठिसूळपणा यायला पाहिजे धातूला, म्हणून त्याचं शोधन करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर आता पूर्ण प्रोसिजर आपण पाहूया. सर्वांनी हा श्लोक पाठ करायचा, अतिशय महत्वाचा श्लोक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. तेल तक्रे गवा मूत्रे. काय म्हटलं? तेल तक्रे गवा मूत्रे. आर नाले कुलत जे. काय काय सांगितलंय? तेल, तिळतेल, ताक, गवामूत्रे म्हणजे गोमूत्र, आर नाले म्हणजे कांजी, त्याच्यानंतर कुलत्थ ज. काय सांगितलं शेवटी? कुलत्थचा काढा. क्रमानिशेचेत तप्तम द्रावे द्रावे तू सप्तदा. किती वेळा विजवायच्या? याच्यामध्ये 7 वेळा प्रत्येकामध्ये बुडवायचा आहे. स्वर्णादी लोहपत्रानाम शुद्धी रेषाम प्रशस्यते. रसरत्न समुच्चयामधला याचा रेफरन्स दिलेला आहे. हे जे तुम्हाला 5 द्रव्य दिलेली आहेत: तीळ तेल, ताक, गोमूत्र, आरनाल. आरनाल म्हणजे काय? कांजी. आणि कुलत्थचा काढा, कुलत्थ जे. या प्रत्येकामध्ये धातूचं 7 वेळा निर्वाप करायला सांगितलंय. निर्वाप काय पाहिलं आपण? धातूला गरम करायचं आणि याच्यामध्ये काय करायचं? या द्रवद्रव्यामध्ये काय करायचं आहे? त्याला विझवायचं आहे. म्हणजे 5 आपल्याला दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला 7 वेळा विझवायचंय. सुरुवातीला आपण समजा आपण लोह गरम केला, लोह गरम करून तीळ तेलामध्ये काय केला? 7 वेळा विझवला. म्हणजे विझवला, पुन्हा तापवला, पुन्हा विझवला, पुन्हा तापवला, असं 7 वेळा केलं. याचं झाल्यानंतर पुन्हा ताकामध्ये आपण 7 वेळा केलं. त्याच्यानंतर पुन्हा गोमूत्रामध्ये 7 वेळा केलं. त्यानंतर आरनाल म्हणजे कांजीमध्ये 7 वेळा केलं. पुन्हा कुलथामध्ये 7 वेळा केलं. असं ह्या 7 वेळा आपल्याला कंप्लीट करायचं आहे 5ही द्रव्यांमधून. काय श्लोक दिलेला आहे? श्लोक दिलाय: तेल तक्रे गवामूत्रे आर नाले कुलत्थ जे. क्रम अन्निशेचेत तप्त द्रावे द्रावे तू सप्तदा. स्वर्णादी लोह पत्रानाम शुद्धी रे श्याम प्रशस्ते. काय काय दिलेत आपल्याला द्रव्य? तेल तक्र गवा मूत्र. काय दिले? तेल तक्रे गवा मूत्रे आर नाले कुलत्थ जे. या 5 द्रव्यांमध्ये 7 वेळा काय करायला सांगितलेलं आहे? निर्वाप करायला सांगितलेला आहे. त्यानंतर जो धातू आहे त्या धातूचं काय होतं? सामान्य शोधन होऊन जातं. प्रत्येक धातूला विशेष शोधन दिलेलं आहे, परंतु सामान्य शोधनाने जर आपल्याकडे विशेष शोधनासाठी द्रव्य अवेलेबल नसतील तर आपल्याला सामान्य शोधन तर करायचेच आहे, असं ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ही पद्धत सर्वात जास्त महत्वाची आहे. त्यानंतर दुसरा ही पद्धती सामान्य शोधण्याचा, परंतु हा रेफरन्स तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा आहे.
आता कोणाचा निर्वाप होतो आणि कोणाचं ढालन होतं मित्रांनो. निर्वाप म्हणजे काय? सॉलिड पार्ट गरम करून थंड करणे. ढालन म्हणजे काय? त्याला एवढं गरम करणे म्हणजे ज्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे तो पिघळून जाईल आणि तो दुसऱ्या द्रव्यामध्ये टाकणे. हे काय झालं? ढालन. बघा ज्यांचा आता जास्त आहे मेल्टिंग पॉईंट म्हणजे द्रव्यांक उच्च आहे त्यांचं काय होईल? जसं की सुवर्ण आहे, रौप्य आहे, ताम्र आहे, लोह आहे. रौप्य म्हणजे चांदी. त्याच्यानंतर ताम्र आहे, तांबे आहे, त्याच्यानंतर लोखंड आहे. या धातूंचे पत्रे अग्नीवर लाल होईपर्यंत तापवायचे आणि शोधन द्रव्यामध्ये बुडवायचे. त्याचा काय होतो? निर्वाप होतो. आणि इकडे काय दिले? नाग, वंग, यश यांचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे हे काय होतात? पातळ होतात. मग यांचा द्रवांक कमी असल्याने यांना वितळून फिटर यंत्राच्या साहाय्याने शोधन द्रव्यात ओतावे. शोधन द्रव्य त्याच्यात ओतावे. परंतु फिटर यंत्राच्या साहाय्याने, फिटर यंत्र कसं मित्रांनो? हे खाली काय आहे? खाली तुमचा समजा एक द्रव्य ठेवलेला आहे. इथे काय आहे? त्याचं मुख आहे. थोडंसं आपण यंत्र बदलूया. हे काय आहे? पुढे तुमचं द्रव्य ठेवलेलं आहे आणि याच्या मुखाजवळ काय केली? एक झाकणी लावली आणि त्याला एक छोटंसं छिद्र ठेवलं. त्या छिद्रामधूनच काय केलं? हे जे द्रवीभूत झालेला धातू आहे तो ओतला. म्हणजे आतमधलं जे द्रव्य आहे ते वरून गरम ओतल्यानंतर अंगावरती उडणार नाही. यामुळे इथं कोणतं यंत्र वापरलेलं आहे? पिठर पाक यंत्र. पिठर यंत्र वापरलेलं आहे मित्रांनो. पिठर यंत्राने अंगावरती ते उडणार नाहीये. प्रत्येक वेळी निर्वाप ढालन झाल्यानंतर शोधन द्रव्य बदलणं गरजेचं आहे. आता ही औषधे आहेत. औषधे आपल्याला वापरायची आहेत. औषध याच्यापासून बनवायचं आहे या धातूंपासून. त्यामुळे याचं काळजी घेणे गरजेचं आहे. प्रत्येक वेळी एकदा त्या तीळ तेलामध्ये आपण बुडून निर्वाप केला, दुसऱ्या वेळेला तीळ तेल बदलायचं. पुन्हा निर्वाप केला, तिसऱ्या वेळेला बदलायचं, 7 वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला द्रव्य बदलायचंच आहे. जर आपण बदललं नाही तर याच्यामध्ये काय असतात? काय ऍसिड्स असतात, आम्ल असतात. त्याच्या धातूंसोबत काहीतरी रिॲक्शन होऊ शकते आणि औषध चांगलं तयार होणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला हे द्रव्य बदलणे गरजेचं आहे. सामान्य शोधन पद्धत 2. दुसरी पद्धत सांगितलेली याचा श्लोक करायची गरज नाहीये. आयुर्वेद प्रकाशमध्ये याचं रेफरन्स दिलेला आहे. काय सांगितलं? सगळ्यात पहिले धातू अग्नीवर प्रदीप्त एकदम गरम करायचा लाल होईपर्यंत आणि कदलीकंदाच्या स्वरसामध्ये काय करायचा? निर्वाप करायचं. कदलीकंदाचा स्वरस म्हणजे केळीच्या खोडाचा स्वरस. हे 7 वेळा केल्यानंतर सामान्य शुद्धी होते असं आयुर्वेद प्रकाशमध्ये सांगितलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. परंतु पहिला जो सांगितलाय ते श्लोकासहित आपल्याला यायला पाहिजे. तिसरी पद्धत बघा काय सांगितलेली आहे. तिसरी पद्धत सामान्य शोधनाची. सुवर्णादी धातू पातळ पत्र्याच्या पातळ पत्रा घ्यायचा म्हणजे सुवर्णाचा पत्रा घेतला, त्यावरती सश्याच्या रक्ताचा लेप लावला. काय केलं? सश्याच्या रक्ताचा लेप लावला आणि त्यानंतर तीव्र असा अग्नी त्याला द्यायचा. असं पुन्हा पुन्हा करायचं. किती वेळा करायला सांगितलेलं आहे? 3 वेळा करायला सांगितलेलं आहे. कसं? सुरुवातीला सुवर्णाचं पत्र घेतलं. सुवर्णाचं पत्र घेतल्यानंतर त्याला सश्याचं रक्त लावलं. सश्याचं रक्त लावून त्याला तीव्र असा अग्नी दिला लाल होईपर्यंत. पुन्हा सश्याचं रक्त लावलं. पुन्हा तीव्र अग्नी दिला. असं 3 वेळा केल्यानंतर धातूचं शोधन होतं असं हा रेफरन्स दिलेला आहे. असे 3 रेफरन्स आपण पाहिले. सुरुवातीला तेल, तक्रे, गवा, मूत्रे, यारण आले, कुरत्तजे. हा सर्वात महत्वाचा आहे. श्लोक पाठ करायचा. 5 द्रव्य लक्षात ठेवायची. 5 द्रव्यामध्ये 7-7 वेळा निर्वाप केल्यानंतर धातूचे सामान्य शोधन होऊन जाते. विशेष शोधन बघा काय असतं? सामान्य शोधन आणि विशेष शोधनामध्ये काय फरक आपल्याला पाहायला भेटतो? जो सामान्य शोधन आहे मित्रांनो, ते सामान्य शोधन याच्यामध्ये केवळ धातूंमधील जे इतर पदार्थ आहेत ते दूर करतो आपण. जे इम्प्युरिटीज आहेत ते दूर करून टाकतो. विशेष शोधन द्रव्य उपलब्ध नसल्यास कमीत कमी सामान्य शोधन तरी करायचेच आहे असा ग्रंथामध्ये नियम आहे. तुम्ही डायरेक्टली धातू वापरू शकत नाही. त्याचा तुम्हाला सामान्य करून विशेष करायचं किंवा कमीत कमी सामान्य शोधन तरी करावंच लागणार आहे. त्यानंतर विशेष शोधन. विशेष शोधन सामान्य शोधनानंतर केले जाते. म्हणजे हे पहिले करायचं आणि त्यानंतर जर सुवर्ण आहे तर सुवर्णासाठी स्पेशल. आधी सामान्य केलं. जर लोह असेल तर लोहासाठी वेगळं स्पेशल तुम्हाला सांगितलेलं आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला व्यवस्थित भस्म बनवताना मारण व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यानंतर धातूंमधील विशिष्ट दोष नष्ट करण्यासाठी आता प्रत्येक जे धातू आहे सुवर्ण, ताम्र, लोह प्रत्येकामध्ये काहीतरी विशिष्ट दोष असणार आहे. मग ते विशिष्ट दोष दूर करण्यासाठी काहीतरी विशिष्ट पद्धत दिलेली असेल. त्यामुळे प्रत्येकाचं विशेष शोधन वेगळं होऊन जातं. मग हे विशिष्ट दोष या विशेष शोधनाने आपण दूर करू शकतो. आणि शोधन द्रव्याच्या माध्यमातून भस्मामध्ये अपेक्षित गुणांचे आदान करता येते. ज्या प्रकारे आपण आपल्याला जे गुण लागणार आहेत औषधामध्ये त्याच द्रव्य वापरून आपण या औषधामध्ये त्या गुणाचं प्रदान सुद्धा करू शकतो. अशीच शोधन द्रव्य वापरली जेणेकरून हे विशेष शोधन होताना ते जे औषध आहे ते आणखी चांगलं होईल. त्या धातूंमध्ये त्या गुणाचं प्रदान होईल. याचाही या विशेष शोधनामध्ये विचार केला जातो. या ठिकाणी आपलं विशेष शोधन झालेलं आहे. आता चालू करूया विशेष मारण. सामान्य आपलं झालं शोधन. आता सामान्य मारण चालू करू. काय केलं सामान्य शोधनामध्ये? धातूंचे फक्त धातूंचे सामान्य शोधन काय केलं आपण? त्याच्यामध्ये तेल, तक्र, त्याच्यानंतर गोमूत्र, कांजी आणि कुलत्ताचा क्वाथ याच्यामध्ये
प्रत्येकाला 7-7 वेळा काय केलं, म्हणजे ज्याचं शोधन करायचं आहे त्याला 7-7 वेळा प्रत्येक द्रव्यामध्ये काय केला, निर्वाप केला. आपला धातूचं सामान्य शोधन झालं. आता सामान्य मारण. मारण काय करायचं, धातूचा भस्म तयार करण्यासाठी आपण काय करतो, मारण करत असतो. हा श्लोक पाठ करायची गरज नाहीये, फक्त सुरुवातीचा पहिला श्लोक आहे तेल तक्रेवाला, तेच पाठ करायचा आहे. कशा पद्धतीने प्रोसिजर चालते मारणाची बघूया. सामान्य मारणाची. शुद्ध धातूचं चूर्ण तयार करायचं सगळ्यात पहिले. शुद्ध धातूचं काय केलं, चूर्ण तयार केलं. चूर्ण तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये शुद्ध मनशिला समभागात मिसळायची. म्हणजे 500 ग्राम हे असेल शुद्ध धातू चूर्ण, तेवढंच मनशिला सुद्धा ऍड करायची. समभाग मनशिला ऍड केली. त्याच्यानंतर समभाग शुद्ध गंधक सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. शुद्ध गंधक सल्फर जो आहे, शुद्ध गंधक त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. शुद्ध का लिहिलंय, कारण या गंधकाची शुद्धी करून ऍड केलंय, त्या गंधकाचं शोधन करून ऍड केलंय. जर डायरेक्ट यूज केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इम्प्युरिटी सापडतील. त्यामुळे शुद्ध मनशिला म्हणजे शोधन केलेली मनशिला आणि शुद्ध गंधक म्हणजे शोधन केलेलं गंधक वापरायचं आहे. दुसऱ्या वेळेला काय करायचं, सर्व एकत्र करून ह्याला काय करायचं, याला खलव यंत्रामध्ये काय करायचं, याला भावना द्यायची. काय ओतून भावना द्यायची, अर्कशिराची भावना द्यायची. हे सगळं एकत्र करायचं, अर्कशिर टाकायचं आणि याला खलव यंत्रामध्ये काय करायचं, खलवयाचा बनवायचा आहे. कशाची भावना दिली, अर्कशिराची भावना दिली. त्यानंतर ह्याच्या मिश्रण करून काय केल्या, याच्या चक्रिका तयार केल्या, गौऱ्यासारख्या चक्रिका तयार केल्या. या सराव संपुटामध्ये ठेवली, चक्रिका ठेवल्या. याला काय केलं, चक्रिका ठेवून सराव संपुट केलं, ते बंद केलं, त्याला मात कापड केलं आणि ह्याला त्या त्या धातूनुसार अपेक्षित अग्नी दिला. आता प्रत्येकाला वेगवेगळा अग्नी अपेक्षित आहे. पुटाचा अग्नी याला दिला. कशाला, याला आपण अग्नी दिला आणि आपल्याला काय तयार झालं, भस्म दिलं. आता प्रत्येक धातूला वेगवेगळं पुट द्यायला सांगितलं. कशाला 4, कशाला 5, कशाला 100 पुटी अब्रक सारखं. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाला वेगळा अग्नी द्यायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे सामान्य मारण तयार होतं. सामान्य मारणासाठी आपण समभागामध्ये शुद्ध मनशिला, समभागामध्ये शुद्ध गंधक टाकलं आणि अर्कशिराची त्याला भावना देऊन त्याच्या चक्रिका तयार केल्या. चक्रिका देऊन सराव संपुटामध्ये त्याला ठेवलं. सराव संपुटामध्ये ठेवल्यानंतर काय केलं, त्याला अग्नी दिला. आपला भस्म तयार झालेला आहे. ही झाली जी आपली मारणाची पद्धत आहे. कशी, सामान्य धातूचे मारण होतं. बघायचं पूर्ण दिले. अशुद्ध धातू आपल्याकडे आहे. ते धातू काय केलं, सर्वात पहिले त्याचं सामान्य शोधन करून घेतलं. तेल तक्रे गावमूत्र यार नाली कुलत्थजने. त्याच्यानंतर विशेष शोधन करून घेतलं. विशिष्ट दोष नाश करून घेतले त्याचे. त्यानंतर सामान्य मारण करून घेतलं. मनशिला, गंधक, अर्कशिर, सराव संपुट, पुटग्नी वापरून आणि आयुर्वेदिक आपल्याकडे शुद्ध धातूचं भस्म तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने होतं धातूचं सामान्य शोधन आणि सामान्य मारण. तुम्हाला वेगळा ICQ याच्यावरती विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला हे एखाद्या धातूमध्ये मिश्र विचारला जाईल. एखादा धातू सुवर्णाचे सामान्य आणि विशेष शोधन सांगा असं विचारलं जाऊ शकतं. किंवा तुम्ही पेपरमध्ये तुम्ही अभ्यास केलाच आहे आणि तुम्हाला एखाद्या धातूचं आठवलंच नाही कोणतं शोधन, तरी सुद्धा हे तुम्ही टाकू शकता. किंवा तुम्ही सुरुवातीला सामान्य शोधन टाकून नंतर हा श्लोक टाकून त्याच्यानंतर त्या धातूचं विशेष शोधन लिहू शकता. अशा पद्धतीने हा उपयोगीच पडणारा पार्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ज्या लिंक्स आहेत त्यांना फॉलो करा, म्हणजे तुम्ही आणखी आमच्यासोबत कनेक्ट राहाल. पेपरमध्ये आणखी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.